तर ब्लॉगच्या सुरुवातीला सांगते, आजचा ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे, कारण मी चालली ऑफिसला. मग काय फटाफट तयारी वगैरे करून निघाले ऑफिसला. आणि ॲज युजुअल पावसामुळे ट्रेन कॅन्सल पण झाली होती आणि लेटही होती. आणि त्यात खूप जास्त गरम होत होतं. पण लक बाय चान्स मला सीट पण मिळाली बसायला. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग काही हेक्टिक वाटली नाही. कशीबसी पोहोचले ऑफिसला मग. आणि तिकडे पण पाऊस भरपूर पडत होता, म्हणून उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यावर काय जास्त रेकॉर्ड केलं नाही. कारण नवीन फोन विजेल ना. काय ऑफिसला पूर्वी मीटिंग वगैरे अटेंड करून इव्हनिंगला पडले बाहेर. पण नशीब निघाल्यावर पाऊस बिलकुल नव्हता. आणि ॲज युजुअल वेट करायला लागलं. ट्रेन लेटच होत्या पावसामुळे. ट्रेन लेट असल्या कारणामुळे गर्दी पण खूप होती, म्हणून काही शूट केलं नाही. आणि त्यात इव्हनिंगचा टाइम म्हणून बसायलाही जागा मिळाली नव्हती. कसंबसे मग पोहोचले फायनली डेस्टिनेशनला. आणि बघते तर माझ्या इथेही खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. मग जसं बिल्डिंग जवळ पोहोचले, बेबीला खाऊ घ्यायला शॉपमध्ये गेले. कारण आज दिवसभर घरी नव्हती. म्हटलं काहीतरी खाऊ घेऊन जावा लागतो. तो तर मॅन्डेटरीच आहे ना. मग कॅडबरी वगैरे घेतली आणि मग आले घरी. मग दिवसभराच्या हेक्टिक शेड्यूल नंतर जर फ्रेश झाल्यावर खरंच किती बरं वाटतं ना. आणि त्याहून बरं जेव्हा वाटतं, जेव्हा दिवसभर काही जास्त खाल्लं नसेल आणि इव्हनिंगला मस्त असं आवडतं अळूच्या वड्या डिनरमध्ये असतील. तर चला मग मी मस्त माझ्या वड्या एन्जॉय करते. तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.